चा आनंद घेत राहा आणि फर्स्ट इनिंग मध्ये ऐका तुम्ही सुभाष धुमाळ सरांचा आवाज. धन्यवाद. तर आमचे एक्सपर्ट स्कोरर करण गुलवी आपण संयोजन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर करेश म्हात्रे आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानामध्ये फिरताना दापोडी संघाकडून पहिला षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू पंचांचा अधीर इशारा येतोय. इथे मात्र पहिला चेंडू रिव्हर्स फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार फलंदाजाच्या बॅटमधून. प्रितेश याच्या बॅट मधून हा फटका. पण पंचांचा काय निर्णय आलेला. पंच षटकार की चौकार. हे चौकार. मात्र पहिल्या चेंडू पहिला दमदार चौकार प्रितेश पाटीलच्या बॅट मधून. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. पहिल्या चेंडू वार आणि त्यानंतर मात्र पलटवार करेश मात्रे करताना प्रितेश पाटीलला तंबूचा रस्ता दाखवतोय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटक्याने या प्रितेश पाटीलने चौकार वसूल केला होता. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा मनसुबा पुन्हा एकदा त्याचा होता. मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली, एलिव्हेशन प्राप्त करता आले नाही आणि परिणाम स्वरूप करेश मात्र विकेट प्राप्त करताना पहिल्या चेंडूवर वार आणि त्यानंतर मात्र करेश मात्रेचा पलटवार. नेव्ही बॅटर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी गीतेश येतोय. गीतेश पाटील विरोधाने दापोडे संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि या संघाचा देखील एक मेगा इव्हेंट याच महिन्यामध्ये दस्तक देत आहे. 5 तारखेपासून पाहायला विसरू नका. इथे बुंध्यात चेंडू हाताळला होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्येमध्ये एक नेबर पंचांचा लेगबाचा इशारा येतोय. उत्कृष्ट खेळाडू नंदन पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वेलकम नंदन पाटील. या टीडीबीएल स्पर्धेमध्ये काय प्रदर्शन नंदन पाटील आणि त्याच्या टीमचं राहिलं होतं. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तर लगेच नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचा आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. वेळेच्या संदर्भात सर्वच संघाने विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे. नेक्स्ट बॅटर अजय पाटील, संघाचा संघनायक. आता मात्र संघनायकावर खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. अजयला या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळून द्यायचा असेल तर अजय याला खेळपटे तळ ठोकून फलंदाजी करावी लागेल.
एका भागीदारीची आवश्यकता वीरताने दापोडे सांगल्या कारण आपण पाहतोय स्वस्तात 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. थोडीशी नाजूक स्थिती नक्कीच आपण पाहतो वीरताने दापोडे या संघाची. हो 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 या उडाया वॉट अ शॉट. अजयचे बॅट मधून ब्लास्ट भीम टोला वज टोला आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर गेला. आपण उल्लेख करत होतो कर्णधाराला चांगली कामगिरी करावी लागेल आणि कर्णधाराने आपला मनसुबा दाखवून दिलेला आहे मोठ्या फटक्याने. कॅप्टन लेटिंग फ्रंट कप्तान चले सीनातान. धावसंख्या 6 ने वेगाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. करेश मात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामोरे झाले फलंदाज अजय पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. थोडीशी गतीमध्ये परिवर्तन देखील केलं होता. गती काढून घेतली होती या चेंडूची या करेश मात्र्याने. तर निर्धाव चेंडूने पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. वीरताने दापोडे संघाची या 2 बाद 11 धावा. 11 लॉस फॉर द 2 विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केले गेलेत. आता 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल आपण जास्त वेळ खर्च करता तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये आपल्याला ठेवावं लागेल. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी मार्कवर भादोड बी संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय. दूरवरच्या टोकाकडून तुषार जोशी. तर सामना करेल फलंदाज गीतेश पाटील. इथे मात्र लॉफ केले चेंडू. लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुरेख झेल आणि या इथे मात्र समाप्त होते फलंदाज गीतेश पाटीलचा खेळ. तिसरा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मदन भालेकर आणि जितू गुळवी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच असेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात गावदेवी यवई. सो दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचं आहे. वैश्विक गुलवी यांच्याकडून एक गोल्डन चान्स आहे. तुषार जोशी यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली तर 555 रुपयाचं पारितोषिक तुषार जोशी याला दिलं जाईल. 1 विकेट प्राप्त केलेलं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे कुमार पाटील. सामना करेल तुषार जोशी याचा. इथे जवळजवळ यॉर्कर यांचा चेंडू होता. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज कुमार पाटील आणि सिंगल संघाची धावसंख्या 12 धावा. आपण सामना पाहतोय वीरताने दापोडे विपक्ष भादोड बी या 2 संघामध्ये. यायला मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. टन टनाटन चेंडू निघून जातोय या लॉंग ऑनच्या वरून. षटकार. वॉट अ शॉट. एका बाजूला फडजड होत आहे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वेगळ्या इराद्याने संघनायक मैदानामध्ये उतरलेला आहे. अजयच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आणि षटकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होती. धावफलकावर 18 धावा. तुषार जोशी पुन्हा एकदा दूरवरच्या टोका करून अजयसाठी.
पुन्हा एकदा मोठा फटका इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोर्टच्या डोक्यावरून चेंडू निघून जात आहे सीमा पार. आणखी एक षटकार. षटकार मध्ये डील करताना फलंदाज अजय पाटील. संघ नायक प्रतिस्पर्धी संघासाठी खलनायक बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सलगचा दुसरा आणि एकूण तिसरा षटकार आपण पाहतोय अजय पाटीलच्या बॅट मधून. हवाई मार्गाचा वापर केला जातोय. इथे जोरदार अपील आणि यस पंचाने अपील उचलून धरलेला आहे. फलंदाजाला परतावा गेला. 5 चेंडूने फलंदाज बाद. अजय पाटील याची गेली संपुष्टात. या अगोदर षटकामध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळत नाही एका दुक्का सीधा छक्का. मात्र षटकारामध्ये या डील करणारा फलंदाज बाद होऊन पेलोमध्ये परतलेला आणि षटकामध्ये डील करणारा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र सिक्सर किंग हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय. बिग हँड दिलं जात या अजय पाटील याच्यासाठी डगआउट मध्ये नक्कीच टाळ्या वाजवल्या गेल्या आहेत. कारण ज्याप्रमाणे अजय पाटील यांनी फलंदाजी केलेली आहे 3 षटकाच्या मध्ये तिने 18 धावांचं योगदान दापोडे संघासाठी त्याने दिलेलं आहे. न्यू बॅटर हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी. तुषार जोशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दुरोच्या टोका करून विनर विलेज एंड करून वळण्याच्या तयारीत. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे मात्र गॅप शोधू शकलेला नाही. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला होता फलंदाज हर्षद याने. सिंगलने आपला अकाउंट ओपन केलंय आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 24 चांगली धावसंख्या म्हणता येईल. मात्र विकेट जास्त गमावले आहेत वीरतान दापोडे या संघाने. 25 धावा 25. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. आपण सामना पाहतोय या वीरताने दापोडे विपक्ष भादवड बी या 2 संघामध्ये. हरीश मालावकर आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर सामनागर फलंदाज हर्षद चौधरी. करारा ऑफड्रायचा फटका डीप मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. नेक्स्ट मॅच जांभूळपाडा विपक्ष येवई या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता हरीश मलावकर याने. हरीश मलावकर ज्याच्या नावे सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम देखील आहे. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. अंजूर मैदानावर हरीशने हा कारनामा केला होता. इथे मात्र वाईड यॉर्कर सुरेख चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाज हाताळताना गोलंदाज हरीश मलावकर आणि पूर्ण मध्ये ट्रबल करताना फलंदाज पाहायला मिळतोय कुमार पाटील. हर्षद चौधरी कदाचित कुमारला सांगत असेल कुमार तू बिंदास मार. आता कुमार संघर्ष करताना पाहायला मिळतोय. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान. 27 धाव 27. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल येवई विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या 2 संघामध्ये. हरेश सामनाकरी फलंदाज हर्षद. इथे मात्र हिटमॅनच्या बॅट मधून पहिला हिट
चेंडूला फेकून दिले, चेंडूला पंख लावले, सीमा पार, हिटमॅन ऑन फायर, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावपलीकडे 33 वर पोहोचते. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर, आणि आता मात्र हवाई सफरच करावं लागतील मोठ्या धावसंख्येकडे जर जायचं असेल वीरताने दापोडी संघाला. तर करार ऑपरायचा फटका वाईड ऑफ डीप मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सिंगलने या तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आणि 3 षटकाची समाप्तीनंतर वीरताने दापोडी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 34 धावा, 34 इन ऑफ द थर्ड ओव्हर. नेक्स्ट मॅच येवई बनाम जांभूळपाडा या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. येवई संघाने बापगाव चषकामध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं, तर दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी अतकुली चषकामध्ये जांभूळपाडा संघाचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं. टॉप 3 मध्ये जांभूळपाडा संघ पोहोचला होता. सुरेश पारधी आणि कंपनी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर बापगाव चषकामध्ये चांगलं प्रदर्शन करणारा येवई संघ देखील त्यांना फाईट देण्यासाठी पुढील सामन्यामध्ये सज्ज होईल. म्हणजे कालच्या दिवसाची गोष्ट आहे. काल बापगाव इथे जी स्पर्धा होती या फायनल डे, त्या फायनल डे ला चांगलं प्रदर्शन येवई संघाचं राहिलं होतं. तर दुसऱ्या बाजूला अतकुली इथे या जांभूळपाडा संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं, आणि ते 2 संघ आता मात्र पुढील सामन्यामध्ये आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची धुरा मात्र प्रशांत गांगोडे सांभाळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र सरळ बॅटने हा चेंडू निघून जाणार नाही, कारण क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. सहज सोपा झेल तिथे ड्रॉप केलेला आहे. आपण पाहू शकता स्लॉफी वर्क क्षेत्ररक्षक करून, आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतोय. निराश आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे या सहज सोपा झेल तिथे ड्रॉप केला गेलेला आहे, आणि झेल ड्रॉप केल्यानंतर मात्र आता मनोदरी थोडासा डाऊन नक्कीच गोलंदाजाचा आणि क्षेत्ररक्षकाचा देखील झाला असणार. इथे मात्र समोर खेळला जातो, चेंडू जातो या स्क्वेअर ऑफ द विकेट. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 36-36, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. प्रशांत गांगोडे इथे मात्र चांगला चेंडू छोट्या बॅकलिपचा वापर करण्याचं मजबूर केलं होतं फलंदाजाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू जोपर्यंत येतोय, आणि इथे मात्र मैदानी पंचांनी या तिसऱ्या पंचांची मदत येथे घेतलेली आहे. डिसिजन इज पेंडिंग. तिसरे पंच अगदी बारकाईने नक्कीच आमच्या कंट्रोल रूम मध्ये पाहत आहेत. तर सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. सॉरी, या पंचांचा निर्णय येतोय आउट, रेड सिग्नल. फलंदाज जावे लागेल डगॉटच्या असलेला पंच निर्णय देतात की फलंदाज बाद झालेला आहे. तर नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि यानंतर अजून सामने खेळले जाणार आहेत. हर्षद चौधरी हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना रनआउट चुरपाने बाद झालेले. धावसंख्या 37-37. आपण सामना पाहतोय
दापोडे विपक्ष भादोड बी या दोन संघामध्ये न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय. दापोडे संघाकडून गणेश अर्थात आपला गण्या. त्याच्या चेहऱ्यावर स्मितचा स्माइल नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. प्लेयर मिस चांगला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर चेंडू फिजून इष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. चांगली गोलंदाजी प्रशांत इथे मात्र गणेशाला शांत ठेवतोय. प्रशांत गांगोडे भादोड बी संघाकडून शेवटचं षटकात आलतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडे मारते. चांगला फटका गणेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मिस टायमिंग झालेला आहे. एका सिंगल रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या झालेली आहे ती 44 आणि 45 धावांचं लक्ष इथे मध्ये असणार आहे भादोड बी या संघासमोर. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केला जाईल. जाऊ आपण टॉस बॉक्स मध्ये. हो टू भागेश मात्रे. सन्माननीय निलेशजी पाटील आणि नंदन पाटील यांना आपण विनंती करूयात की नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सो आमचा स्पेशली टॉस बॉक्स या ठिकाणी बनवलेला आहे. त्या टॉस बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नेक्स्ट मॅच तुम्ही चांगली पाहणार. एका बाजूला टीम गावदेवी यवई, गावदेवी आईचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते उतरतील. तर ज्या श्रीरामांच्या नावाने नेहमीच तुम्हाला आमनेर लोणार परिसरामध्ये जांभूलपाडा संघ पाहायला मिळाला, तो जांभूलपाडा संघ त्यांच्या विरोधात असेल. दोन्ही खरं तर मान्यवर आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. काल्लेरगावचे नंदन पाटील, किंग का रिंग, ज्यांना रिंग का किंग ज्यांना म्हटलं जातं, सध्या तरी ते आपल्या सभेत उपस्थित आहेत. एका बाजूला स्मिथ इंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी, अशा नाण्याच्या दोन बाजू. यवईचे कॅप्टन कॉल देतील. आई वज्रेश्वरी असा त्यांचा कॉल, आणि कॉल खरं तर त्यांच्या अपोजिट लागलाय. मी मान्यवरांना विनंती करतो की आसन तुम्ही ग्रहण करून घ्या. थोडीशी चर्चा यवई टीमचा कॅप्टन आहे त्याच्याशी आपण करणार आहोत, आणि करणार आहोत टीम जांभूलपाड्याच्या कॅप्टनशी प्रथमतः चर्चा, कारण टॉस त्यांनी जिंकला. आता डिसिजन काय असेल? मागच्या मॅचमध्ये टॉस जिंकून डिसिजन घेतला होता. खरं तर डिसिजन तुमच्या अपोजिट लागला होता, कारण तुम्ही टॉस गमावला होता, तुम्हाला बॅटिंग करावी लागली होती. परंतु आता टॉस तुझ्या बाजूने आहे, काय डिसिजन आहे? आता आम्ही फिल्डिंग करू. बॉलिंग लाईनअपमध्ये काहीसे चेंजेस, कारण सेकंड इनिंगमध्ये ज्या धावा तुम्ही खरं तर डिफेंड केला, शेवटच्या ओव्हरपर्यंत 42 धावा तुम्हाला रोखायच्या होत्या. ते एक मोठं टार्गेट होतं, ते तुम्ही इझिली खरं तर डिफेंड केलं. या मॅचमध्ये काय रणनीती आहे? करण फिरंगेनेला तुम्ही ओव्हरच्या माध्यमातून कोणत्या क्रमनिकानुसार जॉईन कराल, की जे 4 तुम्ही बॉलर यूज केले तेच असतील? आमचा पहिला बॉलर सोडला तर बाकीचे 4 बॉलर आहेत त्यांचा आम्ही फिरून फिरून वापर करू. जशी या सिच्युएशन असेल तसा आम्ही त्या 4 गोलंदाजांचा वापर करू. त्याच्यामध्ये मी पण येतो. मागच्या मॅचमध्ये सुरेश पारदी याची कामगिरी चांगली राहिली, सचिनही चांगला खेळला. या अपोजिट कोणाकडनं या मॅचमध्ये जास्त अपेक्षा आहेत? मागच्या मॅचमध्ये सगळेच चांगले खेळले. माझ्याकडून थोडी गोलंदाजीमध्ये अजून बेस्ट परफॉर्मन्स मी देऊ शकलो असतो, पण देऊ शकलो नाही. मी या मॅचमध्ये पूर्ण ट्राय करेन. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा टीम जांभूलपाड्याला. कॉल तुझा होता, आता कॉल गमावला गेलाय, म्हणजेच डिसिजन तुझ्या विपरीत आलाय. तुला आता करावी लागेल बॅटिंग. नो डाऊट टॉस जिंकला असतं तर फिल्डिंगच घेतली असती, परंतु आता बॅटिंग आली आहे. काय वाटतं या विभागामध्ये आणि आमनेर लोणार परिसरामध्ये एक शिस्तबद्ध संघ म्हणून संघ गावदेवी यवईकडे पाहिलं जातं. कालच्या गावदेवी चषकामध्ये सुद्धा यवई संघाला शिस्तबद्धतेची ट्रॉफी सुद्धा मिळाली, परंतु आता ती शिस्तबद्धता क्रीडांगणामध्ये तुम्ही नेहमी दाखवताय, परंतु आता बॅटिंग करायची आहे. काय रणनीती आहे माइंडमध्ये? 40 ते 50 धावपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द. स्पर्धा खूप छान आणि खेळायला संधी दिली त्यांचं धन्यवाद बोलतो. थँक्यू. दोन्ही संघाचे ओपिनियन आपण खूप चांगले नक्कीच ऐकले. मॅच या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. जातो मी कॉम्बॉक्समध्ये, आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे लवकरच तुमच्या आम्ही कानांपर्यंत ती माहिती पोहोचू. धन्यवाद.
वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वीर तानाजी दापोडे त्यांच्या विरोधात भादवड बी. नेहमी ही बिग बॅटलला तुम्हाला क्रिकेटच्या परिपटलावरती चांगलंच पाहायला मिळालंय. या क्रिकेटच्या दोन महासत्ता, हे क्रिकेटचे रणधुरंदर खेळाडू एकामेकाची अस्तित्वता जपण्यासाठी नेहमी एकामेकाच्या विरोधात ना चांगला परफॉर्मन्स करत आली आहेत. या दोन्ही गावांमधून ना सिटी फॉर्मॅटमध्ये BC फॉर्मॅटमधून खरं तर भरपूर सारे खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळाले. परंतु आता गावासाठी खेळायचं आहे. वॉल ऑफ भादवड नेहमी करेश मात्रे याची तुलना तुम्ही नेहमी बघितली. जरूर आपण प्रितेश पाटील यांची उपमा वीर तानाजी दापोडे या टीमच्या माध्यमातून ऐकत असता. म्हणजेच दोन्ही टीममध्ये आयकॉन खेळाडू आहेत आपल्या संघाला वाचवण्यासाठी आणि तेच आयकॉन खेळाडू एकामेकाच्या आता लढतीमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होती सुरुवात. करेश म्हात्रे आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्युनियर ऑलराऊंडर प्रितेश पाटील. पहिलाच बॉल. दोन्ही खेळाडू अगदी पाहिलं गेलं तर ताकदीचे आणि अनुभवाचे आहेत आणि अनुभव या ठिकाणी लावत असताना पहिल्याच बॉलवरती द वॉल ऑफ भादवडच्या माध्यमातून येतो हा सिक्सर. थँक्यू डीजे. 45 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. पहिलाच बॉल रूम बनवून केला, सफल झाले, क्रॉस बॅट शो स्क्वेअरले गेला. पहिला षटकार आलाय करेशिया बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच अंदाजाने खेळायचा होता परंतु आता गतीमध्ये परिवर्तन. मिश्रित असणारी गोलंदाजी, थोडासा टप्पा पुढे ठेवण्यात आला. करेश दाखवतात बॅट ड्रिल करून की स्वीप खेळायचं होतं. याच्या अगोदरचा चेंडू स्वीपने बॉर्डरलाईनच्या बाहेर षटकार आपण खरं तर दाखवला गेला. त्या अनुमानाने प्रितेश पाटीलची जी खरं तर विविधता आहे ना ती विविधता त्यांनी दुसऱ्या बॉलवरती करेश समोर पेश केली आहे. ओव्हर द विकेट उचलण्याचा प्रयत्न आणि वॉड कॅच. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रितेश पाटीलला सफलता. करेश बाद. थँक्यू डीजे. खरं तर हे सोपं नसतं. पहा, ओव्हर द विकेटने बॉल टाकला, बघितलं बॉल आपल्या समोर येतोय, बॉडीचा समतोल राखला आणि आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या कॅचला त्याने कंप्लीट केलं. हा पहा ऍक्शन रिप्ले दुसऱ्या अँगल मध्ये. अगदी फोर्सेबल स्ट्रोक होता, ताकद होती. प्रितेश पाटीलने स्वतःलाही वाचवलं गेलं कारण बॉडीवरती बॉल येत होता. लगेचच त्यांनी बॉल खाली हात घातले आणि ही विकेट आपल्या हातामध्ये परावर्तित केली, संपादित केली. सोपं नसतं हे, कारण रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी वरती जेव्हा तुम्ही असताना तेव्हा तुमचा बॉडीचा हा खरं तर अँगल पुढच्या दिशेने असतो. म्हणजेच पुढच्या दिशेने तुम्ही मूव्ह होत असता. मग तो जलद गतीने येणारा बॉल आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवणं हे थोडंसं कठीणच असतं. परंतु कठीण प्रसंग आणि त्या कठीण प्रसंगातला योद्धा म्हणजेच प्रितेश पाटील. करेश मात्रेला त्यांनी बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालातारे. यावेळेला इनफिल्डच्या वरून काढलाय, कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर पाठमोरे होते, अडवण्याचा आताही प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्न असफल आणि बाळाच्या बॅट मधला सुंदर स्ट्रोक, चौकार. थँक्यू. खरं तर बालातारे ना एक मॅच्युअर खेळाडू आहे. नेहमी तुम्ही त्याला पहा, करेश मात्र बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तो सेट होत असतो, तो सेटल होतो. नेहमी तुम्ही त्याला मॅच्युरिटी म्हणून खेळताना बघितला आणि सध्या तरी बाळातारेने तेच केलं. मॅच्युअर खेळाडू पडल्यानंतर टप्पा थोडासा पाहिला, कट केला, इनफिल्डच्या वरून काढलं. माहिती आहे त्याला की पॉइंट स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीये, पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा फायदा त्याने उचलला गेला. ओव्हर द विकेटने आता ऑन साइडला ताकदीचा वापर गॅप मध्ये चालला परफेक्टली. 3 टप्पा घेतल्यानंतर बॉल चाला बाउंड्रीच्या बाहेर, लागोपाठचा हा दुसरा 4. 2 चौकार आल्यात. 14 धावा, 45 धावा बनवायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा स्कोर पाहिला. 72 धावसंख्येचं तब्बल ते टार्गेट, परंतु ते चेस करू माफ करा त्याच्या अगोदर होतं. परंतु मागच्या मॅच मधला टार्गेट जर आपण पाहिला तर जरूर 36 धावसंख्येचा होता, परंतु तो टार्गेट खरं तर सर करू 41 धावसंख्येचा, परंतु तो सर करू शकले नाही. ती म्हणजेच ब्राह्मणदेव भाटाळे. या मॅच मध्ये आपण पाहत आहोत 45चं टार्गेट नुकत्याच चौकाराने स्वागत केली आहे. यावेळेला आता बॉल हॅव मध्ये आहे, विकेट इथं मिळू शकते. फिल्डर त्या ठिकाणी 2 फिल्डर, कॅच पकडली गेली लॉंग ऑनच्या फिल्डरने आणि आता खेळ समाप्त होईल. बालातारेची सुद्धा या ओव्हर मध्ये 2 बळी घेत असताना प्रितेश पाटील
पुल करण्याचा प्रयत्न बालातरेच्या बॅटमधून याच्या अगोदर लागोपाठचे 2 चौकार तुम्ही पाहिले होते. बालातरे मैदानाच्या आतमध्ये सेट होत होता. प्रितेश पाटीलला खरं तर याच गोष्टीची जाणीव झाली की बालातरे मैदानाच्या आतमध्ये आपल्या येणाऱ्या 3 गोलंदाजांना थोडासा डोकीदुखी ठरू शकतो. एक मॅच्युरिटीने तो खेळतो, तेही माहित होतं प्रितेश पाटीलला. त्याचा अंदाज प्रितेश पाटीलला माहित होता, कारण या विभागामध्ये अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये ते एकामेकाच्या विरोधात आहेत. बालातरे कशा प्रकारे खेळतो, करिश मात्रे कशा प्रकारे खेळतो, प्रशांत कशा प्रकारे खेळतो, हे सगळं प्रितेश पाटीलच्या माइंडमध्ये होतं. आणि प्रितेश पाटीलने त्याच अनुमानाने 2 चौकारानंतर एक चांगला बॉल या ठिकाणी पिच केला गेला आणि तिथे अडकवलं गेलं बालातरेला. 45चं टार्गेट. सध्या तरी धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनल्या गेल्या 14. एका बाजूला 2 विकेटही गेल्यात. म्हणजे सुरुवातीला दोन्ही टीमची परिस्थिती बघितली गेली ना तर इक्वल आहे. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. आमच्या समवेत ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये करण तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली सध्या तरी गुणलेखन त्यांच्या माध्यमातून होत असताना आम्हाला योग्य ती माहिती देणं, कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इन वरती खेळतोय, या सगळ्या गोष्टी त्या आमच्यापर्यंत पोहोचवतात. सो त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दुसऱ्या ओव्हरसाठी गीतेश आलाय. 45 धावसंख्येचं लक्ष्य असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक असताना 18-45चं टार्गेट या मॅच मध्ये. आणि आता स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळतोय तुषार. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर, मागे गेले खेळण्यासाठी, परंतु व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचला. अनपेक्षित बाउन्स. त्या अनुमानाने आपण पाहिलं गेलं तर पंचांनी लगेचच 1/4 ओव्हरचा इशारा दिला गेला की यानंतर बाउन्सर बॉल हाताळू शकत नाही. आताचा चेंडू वाईट, परंतु आता बाउन्सर आला तर नो चेंडू देण्यात येईल. ही वॉर्निंग अंपायर्सने नक्कीच गोलंदाज गीतेशला दिली आहे. प्रशांत स्ट्रायकिंग इन वरती आहेत. तुषारने आपण पाहिलं गेलं तर एकही बॉल फेस केला नाही. आणि आता सध्या तरी आपण एवढा सुंदर फटका, फिल्डर त्या ठिकाणी टप्पा पडलाय, अडवण्याचा प्रयत्न, अडवलाय जरूर, बॉल मागे चालला होता, त्याला अडवलं गेलं. आता ही बॉल बघितलं गेलं तर मागे चाललाय, बॅकअप होतं. त्या अनुमानाने अजून एक्स्ट्रा काहीशा धावसंख्या मिळाल्या नाही. या बॉलवरती मिळतात धावा 2 तुषारला. टीमची धावसंख्या 17 वरती आता धावफलक पोहोचलं गेलंय. 31 धावा ज्या बनवायच्या होत्या ना, खरं तर आपण पाहिलं गेलं तर 18 बॉलमध्ये आता त्या थोड्याशा कुठेतरी गाळल्या जातात. आता बनवायच्या धावा 28, बॉल शिल्लक 17 आणि स्ट्रायकिंग इन वरती आहे तुषार जोशी. ओ द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कडा आहे की नाही हे पाहावं लागेल. या बॉलवरती काय घडलं, काय बिघडलं, त्या गोष्टी आपण खरं तर या ठिकाणी बघत आहोत. जरूर आपला टेनिस क्रिकेट अजून एवढाही डेव्हलप नाहीये की कडा लागल्यानंतर थर्ड अंपायरची मागणी आपण मित्रांनो अंपायर्सकडे करू शकतो. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तशा फॅसिलिटीज असतात की कडा लागल्यानंतर त्या गोष्टी फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून आपण चेक करत असतो. पण ग्रामीण टेनिस क्रिकेट अजून एवढा डेव्हलप नाहीये मित्रांनो. सो एज साठी कृपया करून थर्ड अंपायरची मागणी करू नका. हा बॉल डॉट असेल तरी थोडासा सुटकेचा श्वास असेल वीर तानाजी दापोडेला. कारण प्रत्येक येणारा डॉट बॉल समीकरण बदलवत जाईल. प्रत्येक येणारा डॉट बॉल टीमवर दबाव टाकेल, म्हणजेच बादवड बी वरती, आणि प्रत्येक डॉट बॉल बादवड तो दबाव झेलेली. व पिच बॉल होता, उचलण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये फिल्डर जज करतात डाऊन दी बॉल. घेतली गेलेली कॅच, फलंदाजीतनं होईल बाद. लागणारा हा झटका तिसरा. अगदी ओपिश ह्या बॉलला आपण म्हणू शकत नाही, कारण समोर टप्पा होता. खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा अभाव, बॉल हवेमध्ये जास्त काळ राहिला. फिल्डरच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली ॲक्युरेटली, आणि तुषार जोशी ही मैदानाच्या बाहेर परतलात. या मैदानामध्ये ना खरं तर लो स्कोरिंगचे सामने ही रफ अँड टफ झाल्यात. कारण मागची मॅचेस तुम्ही अनुभवा, टार्गेट अवघं 42 धावसंख्येचं होतं. ब्राह्मणदेव बाटाळे संघ 6 मध्ये 17 बनवायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. 5 मध्ये 11 बनवायच्या होत्या. एक बॉल डॉट आला. प्रयाग माळीची विकेट आली. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर ती सिच्युएशन अगदी त्यांच्या विपरीत घडत गेली. आणि घडलं काय तर ब्राह्मणदेव भाटाळे सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी मॅच ते परास्त झाले. आणि आवाज भिनारचा, म्हणजेच इलाका भी हमारा और धमाका भी हमारा असं सांगितलं भिनार संघाने. पण या सिच्युएशन आता हँडल करावे लागेल भूषण मैदानाच्या आत.
भूषण साठे बॉल फुल टॉस. आतापर्यंत चुकी झाली नव्हती, परंतु आता इथनं चुकी झाली आहे ती म्हणजेच गोलंदाज गीतेश कडनं फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल षटकार. फुल टॉस बॉल होता आणि हे फुल टॉस बॉल अशा प्रकारे असतात ना, ज्या फुल टॉस वरती कधी कधी विकेट ही मिळते. कारण कधी कधी स्ट्रॅटेजी असते एखाद्या बॉलरची की फुल टॉस बॉलवरती त्याला विकेट मिळत असतो, परंतु या फुल टॉस बॉलवरती षटकार आला. समीकरण आता 14 चेंडू 22 धावा, 45चं लक्ष्य असताना आणि 5व्या क्रमांकावरती गेलेला भूषण त्याच्या बॅटमधून हा फुल टॉस बॉलवरती षटकार आलाय. ओव्हर द स्टंप बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. पडल्यानंतर बॉल अपेक्षेपेक्षा थोडासा खाली राहिला. लेदर विकेट आहे, त्या अनुमानाने आपण लेंथ वरती बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतानाही बघितलाय, पुढे पडल्यानंतर थोडासा खाली राहताना बघितलाय. जास्तीत जास्त या गोलंदाजांचं वर्चस्व ऑफस्टंप वरती जेव्हा त्याने बॉल टाकलाय तेव्हा पाहिलं आणि तेच घडलं. ऑफस्टंप वरती बॉल टाकला होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा खाली राहिला आणि डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल होता, हाही बॉल चांगला पुढे टाकण्यात आला होता, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर निघालाय. अंपायर्स तेच एक्झॅक्टली सांगतात. सध्या तरी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला शिवाजी सर पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन आला. बॉल वाईट. टीमची धावसंख्या होती 24, म्हणजे येणारे 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 21 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत भादवड बीला. करिश मात्र बाद झाल्यानंतर सुद्धा धावपलक थांबला नाहीये, कारण बालाताराने सुरुवात केली 8 धावेने आणि भूषणच्या बॅटमधून नुकताच एक षटकार आलाय. ओव्हर दी स्टंप. आता ही बॉल खराब आहे, लाईन खराब आहे. अंपायर एक्झॅक्टली तेच सांगतात. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर बॉल पडलाय. चर्चा आपण करत होतो की या खेळपट्टीवरती सातत्याने ऑफस्टंप वरती टाकणारे बॉल जास्त खाली राहिलात, जास्त डॉट निघालात. त्याच अनुमानाने हाही बॉल ऑफस्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल दुसरा. टीमची धावसंख्या पोहोचत असताना 45चं टार्गेट आहे आणि या मॅच मध्ये 13 चेंडू आणि 20 धावा बनवायचे. ओव्हर द विकेटने गतीमध्ये परिवर्तन, फसवलं गेलंय. बॉल मध्ये मिसटायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज कॅच कडे वळला गेला. आय विल टेक, ते केलं गेलेलं कार्य फिनिश सुद्धा गेलं आणि इथनं भूषणला माघारी परतावं लागेल. लागणारा झटका क्रमांक टीम भादवड बी ला, म्हणजे समीकरण 12 चेंडू 20. बारा चेंडू 20 धावा. आता हे समीकरण बाकी आहे. सुरुवातीपासून चालू असलेली सरासरी आता थोडीशी का होईना परंतु कमी केली जाते. एका बाजूला विकेटही जात आहेत, दुसऱ्या बाजूला रनही बनतायत. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर भादवड संघ, दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. या सगळ्या गोष्टींना खरं तर आता पारखून त्याचं निरीक्षण करून आता ठरवावं लागेल की या 2 ओव्हरमध्ये कोणाकडे गोलंदाजी सोपवली जाईल. चला विनंती करतोय, 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायचीच आहेत. आम्ही खरं तर टाइम कॅल्क्युलेट केलेला आहे, म्हणजेच तुम्हाला हा षटक अवघ्या 4 मिनिटांमध्ये फेकायचं आहे. सो विनंती करूयात, वेळेसंदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आम्ही प्रत्येक सामने हे टाइम कॅल्क्युलेशन करून खेळवत आहोत. त्याच्यामुळे कोणी जास्त वेळ वाया घालू नका. 12 मध्ये 20 बनू शकतात. अवघडी आहेत. संध्याकाळचं सत्र, थंड वातावरण आता येईल. सकाळी या क्रीडांगणावरती जेव्हा आम्ही एंटर झालो ना, तेव्हा खरं तर थोडासा जरी वाऱ्याचा झुळूक आला ना तर एक थंड गारवा आम्हाला सहन होत होता. जसा खरं तर घड्याळामध्ये 1 वाजला तसा थोडासा उन्हाचा प्रवाह आला. पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये, तिसऱ्या मॅच मध्ये बॉल थोडेसे खाली राहत होते. खेळपट्टी थोडीशी कडक झाली उन्हामुळे, तेव्हा थोडेसे बाउन्सर बॉल पाहायला मिळाले. परंतु आता पुन्हा एकदा थंड गारवा येईल आणि त्या अनुमानाने आपण बॉल खाली पाहाल. चला जास्त वेळ घेऊ नका. पहा, बॉलिंग करणारी टीम वीर तानाजी दापोडे. तुम्हाला 4 मिनिटांमध्ये सामना म्हणजेच ही ओव्हर कंप्लीट करायची, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. या गोष्टीची ताकीद आम्ही तुम्हाला आताच देत आहोत. स्ट्रायकिंग एंड वरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल सागर. नॉन स्ट्रायकिंग वरती प्रशांत आता आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती जो आतापर्यंत एकही बॉल खेळलेला नाही. बॉल तयार. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. बॉल हो मध्ये ही नामी संधी आहे. फिल्डर वळतात त्या ठिकाणी. डाऊन दी बॉल, लॉंग ऑन ला कॅच सुंदररित्या फिनिश केली गेली. अजय त्या ठिकाणी होते. अजयच्या हातामध्ये जेल. पहिल्याच बॉलवरती सफलता. फलंदाज बाद.
थँक्यू. स्मिथना मिळणारी पहिली सफलता. 12 मध्ये 20 रोखायचे आहेत. 45चं टार्गेट मनी बालगून मैदानाच्या आतमध्ये उतरणारा संघ भादवड बी. माहिती आहे त्या संघाचे खरं तर टॉप ऑर्डरचे बॅट्समन डगआउट मध्ये गेलेत. बाला तरेकडची अपेक्षा ती आपण नास्तबूत केली. करेश मात्रेचा एक षटकार आला, त्याच्यानंतर त्याच्यावरती पलटवार झाला. त्या अनुमानाने आता सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये भूषणने अटॅक केला होता, तो भूषणी मैदानाच्या बाहेर गेलाय. म्हणजेच मिडल ऑर्डरला आता मैदानाच्या आतमध्ये आपण संघर्ष करण्यासाठी आणू, त्याच्यासाठी आपल्याला चांगली बॉलिंग करायची आणि ते सांगितलं स्मिथने. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये गेले सुजित, म्हणजेच येणारे 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 20 बनवायचे. शॉर्ट बॉलचा वापर मागे खेळतात फिल्डर त्या ठिकाणी. कॅच थोडीशी कठीणच होती, कारण बॉल हवेमध्ये असताना द्विधा मनस्थिती, बॉल इकडे जाईल की तिकडे जाईल, परंतु त्या मनस्थितीला थोडंसं थांबवलं त्याने आणि या कॅच वरती जरूर तो पोचला जरूर, परंतु कॅच हातामधून ड्रॉप झाली. इथनं मिळते सिंगल. 10 चेंडू आणि आता बनवायचे आहेत धाबा 19. फिल्डिंग पोझिशन सजवली जाते. विकेट किपर कडनं सांगितलं जातं की येणारे बॉल सुखरूपरित्या पडले पाहिजेत. 19 धावा डिफेंड करायच्यात. फिल्डिंग पोझिशन सजवली जाते, परंतु वेळेच्या संदर्भात मित्रांनो सहकार्य तुम्हाला करायचंच आहे, कारण अजूनही मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. थंडीचे दिवस म्हटले गेले तर दिवस छोटा असतो, रात्र लवकर होते, त्याच्यामुळे विनंती करतोय की जास्त वेळ तुम्ही वाया घालू नका. 10 चेंडू 19 धावसंख्येचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये ही परिस्थिती असताना स्मिथ पुन्हा एकदा होतोय तयार. यावेळेला खुलवट टप्प्याचा बॉल, चांगला बॉल होता. बॅटचा फ्लो होता, त्या फ्लोच्या रिदम मध्ये येऊ दिला नाही. जरूर हाही चेंडू डॉट. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर सिंगल, हा बॉल डॉट. 3 बॉल फेकल्यात आतापर्यंत स्मिथने आणि 3 बॉल मध्ये फक्त त्याने एकच धाव खर्च केली आहे. विकेट किपरची ही उत्कंठा वाढली आहे, कारण त्यांना माहिती आहे की वीर तानाजी दापोडे, वीर तानाजी मालुसरे यांच्या नावाने आपला संघ आहे. त्यांचा जसा संघर्ष होता तसा क्रिकेटमध्ये आपला संघर्ष आहे. त्याच्यामुळेच सध्या तरी ते मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहेत. स्मिथचा अजून एक बॉल, परंतु तो परफेक्टली स्लॉट मध्ये आणि खरं तर आजच्या दिवसातला हा सर्वात लांब षटकार. थँक्यू. मनस्थिती विचलित करणारा हा षटकार. आतापर्यंतच्या सिच्युएशनला जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत जे बॉल 3 टाकले गेले, ज्याच्यामध्ये 1 विकेट, 1 डॉट बॉल, 1 सिंगल, त्यानंतरचा हा तडाका षटकार कोणाच्या बॅटमधून आलाय तर सागर तरेचा. खूप काळ जर आपण पाहिला तर डगआउट मधनं शांततेचं वातावरण तुम्ही पाहिलं. आता ती शांतता भंग करणारा हा षटकार आणि आता समीकरण 8 चेंडू आणि 13 धावा. आपण फक्त 2 मॅचना अशा बघितल्या आजच्या दिवसामध्ये की ज्या 2 ओव्हर ठेवत असताना खरं तर जिंकल्या गेल्या, परंतु आपण या सगळ्याच मॅचेसना सध्या तरी शेवटच्या ओव्हर पर्यंत जाताना बघतोय आणि तशातलीच ही मॅच आहे. दोन्ही टीम मध्ये कडवी लढत आणि आता समीकरण 8 चेंडू 13 धावा. 8 चेंडू 13 आणि असे बॉल जर तुम्ही टाकाल तर तुम्हाला रिझल्ट हाच मिळेल. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर एक बाहेर षटकार. थँक्यू. वीर तानाजी दापोडे टीमचा जर आपण विचार केला गेला ना तर खरं तर तू चर्चा केली ती ह्या गोष्टीवरती मीही सहमत आहे की सध्या तरी वीर तानाजी दापोडे हा संघ बॅटिंग ऑर्डर मध्ये खूप पुढे आहे, परंतु बॉलिंग ऑर्डर कुठेतरी वीक. शेवटचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. माहिती आहे की आता लक्ष समोरच्या अपोनंट टीमकडे आता सोपं होत चालले, कारण 7 बॉलमध्ये 7 बनवायचे होते, आता 6 मध्ये 6 बनवावे लागतील. बॉल टू रन इक्वेशन. परंतु आतापर्यंत जो आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ बघितला ना आजच्या दिवसातला, तर शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाऊ शकते, कोणी सांगू शकत नाही. कारण विचारही केला नव्हता की पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर ब्राह्मणदेव भाटाले ती मॅच परास्त होईल. या मॅच मध्ये 6 धावा डिफेंड होऊ शकतात, कारण समोर कोण आहे तर वीर तानाजी दापोडे, वीर तानाजी मालुसरे यांचा संघर्ष तुम्ही पहा. घरामध्ये लग्न असताना खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी शब्द दिला की राज तुम्ही निश्चिंत राहा, किल्ला मी जिंकून आणतो. खरं तर पुण्यामध्ये स्थित असलेला तो किल्ला आपण जरूर पाहिला.
ज्या अर्थाने वीर तानाजी मालुसरे यांचा हात तुटताना सुद्धा खरं तर त्यांनी संघर्ष केला आणि तो विजय त्यांनी संपादित केला होता. त्याच युद्धाच्या नावाने हा संघ आहे, तोही हार मानणारा नाहीये. परंतु ही चर्चा मित्रांनो तुमच्यासाठी होती, परंतु आता सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय वीर तानाजी दापोडे की तुम्ही जास्त वेळ घेताय. जर मॅनेजमेंट कमिटीने ठरवलं तर आम्ही तुम्हाला फायनलाइज करू शकतो. ही गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सो बी केअरफुल. यानंतर तुम्हाला एकत्रित येऊन टीम कॉन्फरन्स मीटिंग भरायची नाहीये. शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये येईल. 6 मध्ये 6 डिफेंड करायचे आहेत. समीर आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. बघितले 2 षटकार तुम्ही तिसऱ्या ओव्हरमध्ये सागरच्या बॅटमधले, आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडवर. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. बॉल मागे चाललाय. फिल्डर थांबले का याचा प्रश्नचिन्ह पडला, कारण फाईन लेग तुम्ही फिल्डिंग करता. थर्ड मॅन बॅकअप साठी आहे. महत्वाची कॅच. 6 मध्ये 7 डिफेंड करायचे आहेत आणि षटकार 2 कोणाच्या बॅटमधनं आल्यात तर सागरच्या, आणि तोच स्ट्रायकिंग एंडवरती होता. या गोष्टी तुम्हाला क्विक कराव्या लागतात. कॅच हवेमध्ये असताना तो फिल्डर कॅच खाली आला नाही. बचावला जातोय सागर. आता बॉल टू रन इक्वेशन 5 मध्ये 5 बनवायचे. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला भादोडे बी ऑफ द विकेट. समीरचा बॉल उचलला गेलाय. बॉल मध्ये विकेट मिळाली तर टर्निंग पॉईंट या मॅच मध्ये होईल, आणि तेच झालं. विकेट मिळाली आहे म्हणजेच आता फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये बाहेर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. बनवायचे 4 मध्ये 5. मी आधीच म्हटलं होतं की वीर तानाजी दापोडे, वीर तानाजी मालुसरेंच्या नावाने खरं तर हा संघ निरंतर नक्कीच या भिवंडी विभागामध्ये खेळत आलेला आहे. आणि ज्या नावामध्ये खरं तर तानाजी मालुसरे यांचं नाव आहे ना, तो नेहमी योद्धा असतो. कारण इतिहासाच्या पानांवरती तुम्ही अनेक सारे असे राज्य बघितलं. तर लवकर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जायचंय, कारण फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आज प्रथमतः आपण या मॅचला एवढा वेळ दवडताना बघत आहोत. त्याच्यामुळे विनंती करेन वेळेच्या संदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रतीक बनवायचे 4 मध्ये धावा 5. बहुत यार या वेळेला खोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय. फिल्डर पाहत राहिले बॉलकडे. ही सिच्युएशन ना आता खरं तर चांगली झाली आहे. दोन्ही बाजूने प्रेशर वाढलाय. 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. 6 मध्ये 6 बनवायच्या होत्या. त्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती आली सिंगल. सागरची स्ट्राईक चेंज झाली होती. त्यानंतर आपण पाहिला गेला तर विकेट आला, जो विकेट मैदानाच्या बाहेर पाहिला गेला तर सुजित गेला. मैदानाच्या आतमध्ये सागर आहे तर शक्य आहे, परंतु पडल्यानंतर बॉल राहिला खाली, आणि ही मॅच कदाचित जाईल शेवटच्या बॉल पर्यंत. या अशाच मॅचेस ना खरं तर एखाद्या स्पर्धेला हायलाइट करत असतात. हायलाइट होणारी स्पर्धा आणि हायलाइट होणारी मॅच मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर. 2 चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी बनवायचे. स्ट्रायकिंग वरती आहे सागर तरे आणि बॉलिंग ट्रॅक वरती समीर. 2 मध्ये बनवायचे 4. आता प्रत्येक फिल्डर विचार करत असेल की आपल्याकडे बॉल आला तर हातामध्ये ठेवायचं नाहीये. प्रत्येक बॅट्समनला असं विचार पडला असेल की प्रत्येक बॉल आता मैदानाच्या बाहेर जाईल, तेव्हाच कदाचित या सामन्याला आपण टर्निंग पॉईंट देऊ शकतो. 2 चेंडू 4 धावा. या वेळेला उचलला गेलाय डाऊन दी ग्राउंड. हा बॉल अपिश खेळले गेले आणि या मॅचला केली गेली फिनिश. समीरच्या अंदाजाने ही मॅच फिनिश होत असताना आणि या मॅच मध्ये पुढे जातीये ती म्हणजेच भादवडबी. थँक्यू डीजे. टीम जांभूलपाडा डिसिजन फिल्डिंगचा आहे, सो विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. आणि आता परफेक्टली टाइम कॅल्क्युलेशन आम्ही सुरू ठेवू, म्हणजे तुम्हाला 3 ओव्हर हे 15 मिनिटांमध्ये काहीही करून फेकायचीच आहेत. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सो जो संघ जास्त वेळ घेईल त्या संघाला आम्ही 3 धावसंख्येची पेनल्टी ही इम्प्लिमेंट करणार आहोत. ही मॅनेजमेंट कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हे पारितोषिक दिलं जाईल आमच्या VIP टाईज वरून. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच आम्ही अलाउन्स करत आहोत. ज्या खेळाडूच्या माध्यमातून चांगला खेळ झाला असेल त्या खेळाडूला खरं तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित जरूर करू.